हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 14वा. गुणत्रय विभागयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्दशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 14, श्लोक क्रमांक 1. परमभूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः. श्री भगवान म्हणाले, ते सर्वश्रेष्ठ ज्ञान तुला पुन्हा एकदा सांगतो. हे ज्ञान सर्व ज्ञानात सर्वोत्तम आहे. हे ज्ञान जाणणारे सर्वच्या सर्व मुनी येथे परमसिद्धीला प्राप्त झाले. परमभूयः प्रवक्ष्यामि ज्ञानां ज्ञानमुत्तमम्. अर्जुनाला भगवंत श्री सांगत आहेत की ते सर्वश्रेष्ठ ज्ञान मी तुला पुन्हा एकदा सांगतो. अध्याय क्रमांक 13 आणि त्या आधीच्या अध्यायातून या ज्ञानाविषयीची चर्चा केलेली आहे. तरीही लगेचच या 14व्या अध्यायात ते ज्ञान अर्जुनाला परत सांगत आहेत. शिष्याला संपूर्णपणे ज्ञान प्राप्त झाले पाहिजे अशीच चांगल्या गुरुची इच्छा असते. त्यासाठी गुरु नेहमी प्रयत्नशील असतो. शिष्याला एकदा, दोनदा, तीनदा, 10 वेळेला सांगून समजले नाही म्हणून गुरु शिकवणे सोडून देत नाही. तो थकत नाही. शिष्याला समजेपर्यंत तो समजावून देत राहतो. शिकवलेले शिष्याच्या पचनी पडावे म्हणून युक्ती प्रयुक्तीने नवनवीन दृष्टांत देत शिष्याला समजेल अशी भाषा वापरून गुरु शिष्याच्या गळी ज्ञानामृत उतरवतो. शिष्याला विषय चांगला समजलेला आहे याची गुरु शिष्य अशा दोन्ही बाजूकडून खात्री झाली की मगच तो विषय शिकवणे थांबवतो. शिष्याला सांगितलेले समजले नाही ही गुरुची हार असते, परंतु अशी हार गुरु अनेक वेळेला पचवतो. हार झाली की पूर्वीपेक्षा दुप्पट ताकदीने आणि उत्साहाने तो ज्ञान देणे सुरू ठेवतो. गुरुला महाजिद्द असते. शिष्याला समजले नाही म्हणून तो नाराज होत नाही. उलट शिष्याला समजेपर्यंत समजावून सांगणे हे आव्हान तो स्वीकारतो. मग एक दिवस असा उगवतो की शिष्य जिंकायचा थांबतो, गुरु जिंकतो. परंतु गुरुचे जिंकणे हे त्या शिष्याचेही जिंकणे असते. अशा वेळी शिष्याचे हरणे हेच जिंकणे असते. त्याच दिवसाची गुरु आणि शिष्य असे दोघेही वाट पाहत असतात. बाळाला भूक लागली की ते रडू लागते. त्याला भाषा येत नसते. ते सांगू शकत नाही की त्याला भूक लागलेली आहे. अशा वेळी त्याची आई त्याला मम्मम भरवायला सुरुवात करते. भूक खूप लागून व्याकुळ झालेले बाळ जोर जोरात रडत असते. अशा वेळेला त्याची आई वैतागत नाही. ती त्याला अंजारून गोंजारून लाडे लाडे गोड गोड बोलून शांत करत करत एका बाजूला भरवणे चालूच ठेवते. बाळाचे पोट भरेपर्यंत ती माऊली न कंटाळता त्याला भरवते. भगवंत श्रींना येथे नेमके हेच करायचे आहे. अर्जुन स्वजनांच्या मोहाने आणि स्वपराक्रमाच्या अहंकाराने गोंधळून गेलेला आहे. तो युद्धापासून परावृत्त होऊ पाहत आहे. त्याची समजूत घालायची आहे. त्याची समजूत पटेपर्यंत त्याला उपदेश करायचा आहे. त्याला अगोदरच असलेल्या आणि उपदेश करताना आलेल्या आणि भविष्यात येऊ शकणाऱ्या अशा सर्व शंकांचे पूर्ण निरसन करायचे आहे.
यास्तव एक एक मुद्दा पुन्हा पुन्हा सांगावा लागला तरीही न कंटाळता भगवंत श्री उपदेश करणार आहेत. भगवंत श्री सांगतात की हे ज्ञान परम आहे. कारण अध्यात्मात ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. अध्यात्मात आत्मज्ञान हेच एकमेव ज्ञान असून आणि ते ज्ञान म्हणून समजले जाते. बाकीची गोष्टींची माहिती घेणे किंवा असणे हे अज्ञान आहे. बाकी गोष्टींची माहिती घेणे किंवा असणे हे अज्ञान आहे. कारण इतर ज्ञान हे केवळ अन्न, वस्त्र आणि निवारा या सभोवती घुटमळत असते. इतर सर्व विद्या ही पोटार्थी आहे. त्यामुळे अध्यात्माच्या दृष्टिकोनातून ती गौण आहे. देहादी इंद्रियांच्या सेवेला जीवन वाहून घेणे हे अज्ञान आहे. देहादी इंद्रियांच्या गरजा अत्यंत मर्यादित आहेत. आपण अनेक शोध लावून या गरजा विनाकारण वाढवून ठेवत असतो. मग आपणच विनाकारण वाढवून ठेवलेल्या गरजा पुरवण्यासाठी सर्व आयुष्य खर्ची घालतो. आपण जीवन जगण्याऐवजी या गरजा जगतो. त्यामुळे आपले जीवन अन्न, वस्त्र आणि निवारा या त्रयीमध्ये बद्ध होते. वास्तवात आत्मज्ञान प्राप्त करून जीवन केवळ आनंदात व्यतीत करणे, याच मानवी देही मुक्ती प्राप्त करणे, सायुज्य मुक्त म्हणून जीवन जगून या अतिसुंदर सृष्टीची लीला अनुभवणे हेच सत्य जीवन आहे. त्यासाठी आत्मज्ञान हे सत्य ज्ञान आहे. आत्मज्ञान हे परमज्ञान आहे. कारण आत्मा परम, आदी, अनादी आहे. त्याचेच ज्ञान परम आणि मूलभूत आहे. भगवंत श्री म्हणतात की परम आत्मज्ञान हेच सर्वोत्तम ज्ञान आहे. भौतिक वस्तू जगतात रममाण होऊन जास्तीत जास्त वस्तू मिळवण्याची स्पर्धा करणे म्हणजे जीवन जगणे नव्हे. अन्न, वस्त्र, निवारा यासाठी लागणारे जिन्नस पशु, पक्षी, कीटक, जंतू हे सुद्धा मिळवतात, तेही जगतात. याचा अर्थ त्यांना देह जीवित कसा ठेवायचा हे चांगले समजते. परंतु इतर प्राण्यांपेक्षा अति तीव्र, अति महान, अनन्य साधारण अशी बुद्धी असलेला मानव जेव्हा पशु, पक्षी, कीटक, जंतू यांच्याप्रमाणेच अन्न, वस्त्र, निवारा मिळवण्यासाठी जीवन जगतो, त्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालतो, यासाठी एकमेकांचे गळे घोटतो, तेव्हा मला आश्चर्य वाटते. वास्तवात अन्न, वस्त्र, निवारा मिळवणे याचा हेतू देह जीवित ठेवणे एवढाच मर्यादित असायला हवा. जीवनाचा मुख्य हेतू आत्मज्ञान करून घेणे हाच असायला पाहिजे. त्यायोगे आचरण करून आत्मोद्धार हा मानवी देहाचा एकमेव उद्देश प्राप्त करावा. यास्तव येथे भगवंत श्री सांगत आहेत की परम आत्मज्ञान हे सर्वोत्तम ज्ञान आहे. ते ज्ञान आता या अध्यायात अर्जुनाला पुन्हा सांगणार आहेत. येथे पारायणाचे महत्त्व समजून घ्यावे. एकदा वाचून किंवा ऐकून विषय परिपूर्णपणे आकलन होत नाही. तो परत परत सांगावा, वाचावा, ऐकावा लागतो. तेव्हाच त्यातील खाचा खोचा समजतात. त्यातील बारकाव्यांचे दर्शन होते. एखादा ग्रंथ सतत नित्य नेमाने वाचत असले की दरवेळी त्यातील नवनवीन ज्ञान अवगत होत जाते. त्यातील सत्यदर्शन उलगडत जाते. घरात दरवर्षी एखाद्या ग्रंथाचे पारायण करण्याची प्रथा असेल तर पुढील पिढीला त्या ग्रंथाची माहिती होते. नाहीतर जुने ग्रंथ आणि त्यातील ज्ञान हे कालबाह्य होत जाईल. ग्रंथाचे पारायण ही खास भारतीय परंपरा आहे. आज वेद, उपनिषदे, पुराणे, सूत्रे, श्रीमद भगवद्गीता आणि असे अनेक ग्रंथ केवळ या पारायणामुळे पिढ्यानपिढ्या टिकून आहेत आणि आजही ते अभ्यासले जातात. यज्ञात्वा मुनयः सर्वे पराम सिद्ध्विमितो गताः. हे असे परम सर्वोत्तम ज्ञान मुनींनी जाणले आणि ते असे सर्वच्या सर्व ज्ञानी परमसिद्धीला येथेच प्राप्त झाले.
मुनी म्हणजे ज्यांचे देहाशी तादात्म्य राहिलेले नाही. मुनी म्हणजे ज्यांचे देहाशी तादात्म्य राहिलेले नाही, ज्यांनी आत्मा आणि देह यांचे पृथक्करण जाणलेले आहे आणि तसे आचरणात आणलेले आहे. या विश्वात परम आत्म्याने जे काही निर्मित करून ठेवले आहे ते कधीही नष्ट होत नाही. त्याचे रूप, आकार, गुणधर्म बदलतात, परंतु कोणतीही गोष्ट कधीही संपूर्णपणे नष्ट होत नाही. प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या स्वरूपात येथेच शिल्लक असते. हे देह थकून त्याचे पतन झाले की त्यातील आत्मतत्व देह त्याग करून बाहेर जाते. ते नष्ट होत नाही. ते पूर्वसंचितानुसार नवीन देह धारण करते किंवा त्या प्रतीक्षेत वाट पाहत थांबते. संचित नसेल तर ते सायुज्य मुक्त म्हणून देह धारण करते किंवा ते परम आत्मतत्वात विलीन होते. पतन झालेला देह हा पंचतत्वांमधून निर्मित झालेला असतो. त्यात ती 5 तत्वे असतात. ती पंचतत्वात विलीन होतात. अशा प्रकारे देह किंवा आत्मा यापैकी काहीही पूर्ण नष्ट होत नाही. याचा अर्थ देह हा पंचतत्वांपासून तयार झालेला असतो. तो सत्य नसतो. येथील वस्तुजगत हे त्याच पंचतत्वांपासून निर्मित झालेले असते. पंचतत्वे परम आत्म्यामधून निर्मित झालेली असतात. सखोल पाहिल्यास शेवटी प्रत्येक भौतिक वस्तू हे आत्मतत्वाचेच एक प्रकट रूप असते. आपल्याला ते रूप निराळे भासत असते. सोन्याचे सर्व दागिने हे मूलतः सोनेच असते. आपल्याला ते अनेक दागिन्यांच्या प्रकारात भासमान होते. भौतिक वस्तू जगतामुळे देहात गुण भासू लागतात आणि त्यामुळे हा संसार भासू लागतो. बाहेर वस्तू जगताचा मौलिक संसार असतो आणि आत मनाचा भासमान आणि मिथ्या संसार असतो. असा आत आणि बाहेर संसार भरून असतो. आत्मज्ञान झाले की मुनींना उमगते की हा संसार येथील वस्तुजगत एक भास आहे. त्यामुळे ते त्यांच्या भोगापवर्गतेत अडकत नाही. कारण देहातील त्या गुणांमुळे मन तयार होते आणि मन सांगेल त्याप्रमाणे आपण तो मिथ्या देह नाचवतो आणि भोग निर्माण करतो. मुनी हे सर्व मर्म जाणतात आणि ते मन निरोध करून अमन अवस्थेत नित्य व्यवहार करतात. देह आणि आत्मा यांचे पृथक्करण जाणल्यामुळे आणि त्याप्रमाणे आचरण केल्यामुळे मुनींना परमसिद्धी प्राप्त होते. सिद्धी अनेक प्रकारच्या असतात. त्या सिद्धी या मुनींचे भौतिक जीवन सुसह्य होण्यासाठी मुनींच्या उपयोगी होत असतात. मुनी त्यांचा मुद्दाम उपयोग करत नाहीत. दुर्दैवाने मुनींनी त्यांचा मुद्दाम उपयोग करणे सुरू केले तर त्या सिद्धी लोप पावतात. सिद्धी प्राप्ती हा मुनींना संकेत असतो की ते योग्य मार्गाने जात आहेत. आत्मज्ञानी मुनींना ती परमसिद्धी प्राप्त होते. ती परमसिद्धी म्हणजे आत्मप्राप्ती. मुनी आत्मस्वरूप होतात, मुक्त होतात. भगवंत श्री येथे ग्वाही देत आहेत की जे मुनी आत्मज्ञान प्राप्त करतात आणि त्याप्रमाणे आचरण करतात असे सर्वच्या सर्व मुनी पूर्ण मुक्त होतात. ते सर्वच्या सर्व आत्मस्वरूप होतात. त्या सर्वांना परमसिद्धी प्राप्त होते. ही अशी मुक्ती त्यांना येथेच प्राप्त होते. येथेच याचा अर्थ एकतर या जन्मीच त्यांच्यात बदल होतो, त्यांचे रूपांतर होते आणि उर्वरित आयुष्य ते सायुज्य मुक्त म्हणून व्यतीत करतात, किंवा असे मुक्त झालेले मुनी पुढील जन्म विदेही प्रकृती लयानाम अशा अवस्थेत व्यतीत करतात. जन्मतःच त्यांनी देह आणि प्रकृती यांचे पृथक्करण केलेले असते. ते सायुज्य मुक्त म्हणून जीवन व्यतीत करतात. हरिओम.